गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र किंवा इतरही धार्मिक आणि दुर्मिळ ग्रंथ रेशमाच्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये गुंडाळून का ठेवले जातात? शाळेत संस्कृत विषय शिकत असताना तैलाद रक्षेत जलाद रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम हे सुभाषित मी शिकलेलं होतं. तेल किंवा पाणी सांडणं, लूज असलेलं पुस्तकाचं बाइंडिंग अर्थात ढिली झालेली पुस्तकाची बांधणी आणि बेजबाबदारपणे पुस्तकं हाताळणाऱ्या आणि पुस्तकांचं महत्त्व नसलेल्या मूर्खांपासून पुस्तकांचं रक्षण करावं, असा या सुभाषिताचा निर्भीड अर्थ आहे. श्री गुरुचरित्र किंवा इतर धार्मिक ग्रंथ सहसा रेशमाच्या लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळून ठेवलेले असतात, असं पण अनेकदा पाहत असतो. इतर कोणत्याही रंगांची वस्त्र न वापरता केवळ लाल किंवा पिवळं रेशमी वस्त्र वापरून त्यामध्ये प्राचीन धार्मिक ग्रंथ गुंडाळून ठेवण्याचं कारण काय असावं? आम्हा दोघाही भावंडांना आमचे वडील अगदी लहानपणापासून अनेक प्राचीन ग्रंथ जतन करून ठेवलेल्या एका भव्य ग्रंथसंग्रहालयात नेऊन वाचनासाठी निरनिराळे प्राचीन ग्रंथ घेऊन यायचे. त्या ग्रंथालयात देखील लाल किंवा पिवळ्या रेशमी वस्त्रांमध्ये गुंडाळून ठेवलेले प्राचीन ग्रंथ मी अगदी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यानंतर आजवर मी अनेक प्राचीन ग्रंथांचे संग्रह असलेल्या मोठमोठ्या लायब्ररीज मन आणि डोळे दोन्हीही तृप्त होईपर्यंत पाहिल्या. तिथेही याच दोन रंगांच्या वस्त्रांचा याच कारणासाठी केलेला वापरही मी पाहिला आहे. या क्षणी माझ्या हातामध्ये इंडिजिनस मेथड्स ऑफ प्रिझर्विंग मॅन्युस्क्रिप्ट्स अँड ओव्हरव्ह्यू या नावाचा एक रिसर्च पेपर आहे. ज्यांनी तो सादर केला आहे त्या श्रीमती ज्योत्स्ना साहू आणि श्रीयुत वासुदेव मोहंती हे दोघंहीजण अनुक्रमे ओरिसा स्टेट म्युझियम आणि इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये असिस्टंट लायब्ररियन्स या पदावर आहेत. या रिसर्च पेपरमध्ये लायब्ररी सायन्समधील या दोघा तज्ज्ञांनी मांडलेले मुद्दे वैज्ञानिक दृष्टिकोनानं परिपूर्ण असल्यामुळे त्यावर कुणीही शंका घेण्याचं कारण नाही. प्राचीन ग्रंथ जतन करून ठेवण्याच्या पारंपरिक उपायांचा सर्वात महत्त्वाचा लाभ असा की मानवी अस्तित्व आणि साधनांवर त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. थोडक्यात ते ऑर्गॅनिक उपाय आहेत. या उपायांचा अजून एक महत्त्वाचा लाभ असा की प्राचीन ग्रंथ जतन करण्याच्या या पद्धतींमध्ये विशेष कौशल्य, महागडी साधनं आणि मोठ्या खर्चाची आवश्यकता नसते. याच रिसर्च पेपरमध्ये असंही मत मांडलेलं आहे की जर ग्रंथ रेशमी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये गुंडाळून ठेवले तर त्यांना धूळ, धूर, सूर्यप्रकाश, वातावरणातील आर्द्रता यासारख्या नैसर्गिक घटकांपासून तर संरक्षण होतंच, पण पुस्तकांसाठी सर्वात हानिकारक असलेली वाळवी आणि बुकवर्म्स यासारख्या घातक कीटकांपासूनही पुस्तकांचं संरक्षण होतं. कारण रेशीम अर्थात सिल्क हे पुस्तकांची अतोनात नासधूस करणाऱ्या वाळवी आणि बुकवर्म्सला पुस्तकांपासून संरक्षित ठेवण्यासाठी अगदी सोपा पण अत्यंत परिणामकारक उपाय आहे. लाल रंगाबद्दलचं निरीक्षण लिहिताना या रिसर्च पेपरमध्ये असंही लिहिलेलं आहे की लाल रंग कीटकांना दूर ठेवतो आणि पुस्तकं गुंडाळून ठेवण्याच्या वस्त्राला दिलेला पिवळा रंग जर हळदीपासून निर्मित असेल तर त्यामध्ये जर्मिसायडल प्रॉपर्टीज निर्माण होऊन पुस्तकांचे कागद खाणाऱ्या वाळवी आणि बुकवर्म्ससारख्या हानिकारक कीटकांना पुस्तकांपासून दूर ठेवतात. याच कारणामुळे लाल किंवा पिवळ्या रंगाच्या रेशमी वस्त्रांमध्ये प्राचीन ग्रंथ गुंडाळून ठेवण्याची प्रथा निर्माण झाली. श्री गुरुचरित्रासारखे ग्रंथ देखील यामुळेच लाल किंवा पिवळ्या रेशमी वस्त्रांमध्ये गुंडाळून ठेवण्याची परंपरा आहे. गुरुदेव दत्त.